काय नाही, आपल्याला साधा सिंपल एक 2 इंडिकेटर यूज केलेले आहेत. तो बघू शकता, ज्यावेळेस पण ग्रीन कॅन्डलच्या खाली दुसरी ग्रीन कॅन्डल बनेल तर आपल्याला सी साईडचा सेटअप इनिशिएट करायचा आहे. आणि त्याच्याच अपोजिट जर रेड कॅन्डलच्या वरती जर रेड कॅन्डल बनली तर तुम्हाला पी साईडचा ट्रेड इनिशिएट करायचा आहे. तर तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकता. पी साईडचा सेटअप जर तुम्ही ट्रेड घेतला असता एक स्ट्राईक प्राईस इन द मनी, तर किती चांगल्या प्रकारची मुवमेंट आपल्याला इथे कॅप्चर झालेली बघू शकता. तर आपण अजून एक सेटअप बघूया. तर हे बघा, ग्रीन कॅन्डलच्या खाली एक ग्रीन कॅन्डल बनले. नेक्स्ट कॅन्डलला लगेच आपण ट्रेड इनिशिएट केला असता तर आपल्याला इझिली 150 ते 200 पॉईंट स्ट्राईक प्राईजमध्ये इझिली भेटले असते. तर हा सेटअप होता. तर ह्यासाठी आपण इंडिकेटर कोणते यूज केलेत ते तुम्हाला स्क्रीनवर सांगतो. इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचं, त्याच्यामध्ये ठेवायचे चॅनल ब्रेकआउट आणि दुसरा जो आहे स्मूथ हायकन अशी कॅन्डल. तर आपण बघूया, चॅनल ब्रेकआउटमध्ये जायचं आहे आणि जे हे स्टाईलमध्ये तिन्ही अनटिक करायचे आणि स्मूथ हायकनेशीमध्ये जाऊन आपल्याला लेंथ 7 आणि 5 ठेवायचे आहे.